मंत्री म्हणून पहिल्यांदा विधिमंडळामध्ये पाऊल टाकलेलं आहे। माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी प्रमुखांनी आमच्यासारख्या तरुण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे। महाराष्ट्र, कोकण, हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, ताकद देण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करीन। माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी ही 100% कशी प्रामाणिक पद्धतीने पार पाडता येईल या दृष्टिकोनातून माझी पावलं टाकेल। विरोधक आता 10 वाजता ईव्हीएम विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळणार आहेत। सरकार म्हणून त्यांना कशा प्रकारे उत्तर दिले? शेवटी हेच आंदोलन अगर लोकसभेच्या नंतर केलं असतं तर लोकांना त्याच्यावर विश्वास पण बसला असता। वायनाडच्या कुठले तरी पायऱ्या शोधल्या आणि तिथे बसले आणि तिथे ईव्हीएम बद्दल बोंबलले तर लोकांनी विश्वास ठेवला असता। आता लोकांनाही माहिती आहे की हे हिंदू द्वेषाचं राजकारण आहे। जेव्हा वोट जिहाद झाला तेव्हा हे लोकांना काहीच वाटलं नाही, काहीच दिसलं नाही, तेव्हा हिरवा गुलाल उडवायचे। आता जेव्हा हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्ववादी विचाराचं सरकार निवडलं, हिंदू म्हणून मतदार म्हणून आपली ताकद दाखवली, तेव्हा हे लोकांना मिरच्या लागतायत, हिरव्या मिरच्या लागतायत आणि म्हणून जे काय करतायत ते हिंदू समाज खुला डोळ्यांनी निश्चित पद्धतीने पाहतोय। म्हणून ह्या ईव्हीएमच्या ह्या आंदोलनाला काही अर्थ नाही, काही महत्त्व नाही। तुम्ही एक ट्विट जे आहे ते काल केलं होतं उद्धव ठाकरेंना उद्देशून असं म्हणतात, निलेश राणेजींनी केलेलं। कृपया आपला अभ्यास चांगला करा, आम्ही पण करतो, तुम्ही पण करा। सर, मातोश्रीच्या बाहेर हिंदू गब्बर म्हणून तुमचे बॅनर्स लागलेले आहेत मंत्रिपद शपथ घेतल्यानंतर। याउलट तुमच्या बंधूंनी सुद्धा एक ट्विट केलेलं आहे निलेशजींनी की उद्धव ठाकरे राणे कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न। मला असं वाटतंय निलेशजी ह्याचं उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत। तेही एक अनुभवी कार्यकर्ते, समाजसेवक आहे। तुम्ही त्यांच्यासाठी हा प्रश्न ठेवा, ते निश्चित पद्धतीने तुम्हाला पाहिजेसे उत्तर ते देतील। सर, नेहमी आपण जर पाहिलं तर संजय राऊतांना प्रत्युत्तर तुम्ही देत होता। आता काही शुभेच्छा आल्यात का मंत्रिपद झाल्यानंतर संजय राऊतांच्या? एवढी आता महाराष्ट्रातून सगळूनच शुभेच्छा येत आहेत आणि ते एवढ्या म्हणजे त्यांचं एवढं मन मोठं नाही ना, त्याच्या मालकाचं आहे ना त्याचं आहे की बाबा महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी किंवा मंत्रिमंडळाला त्यांनी शुभेच्छा द्याव्या एवढे मोठ्या मनाचे ते नाही आहेत। आम्ही त्यांना 39 वर्ष ओळखतो, म्हणून अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नकोच आहेत। त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये यापुढे नीट वागावं, व्यवस्थित तोंड उघडावं। सगळ्या गोष्टीवर आमचं फार बारकाईने लक्ष आहे। सरकार आमचं आहे। सरकारमध्ये असताना अगर महाराष्ट्राकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर प्रहार करण्यासाठी आम्ही तयार आहोत। थंडी आहे, मंत्रिपद झाल्याच्या नंतर पहिल्याच अधिवेशन तुम्ही कव्हर करताय? मी कव्हर करतोय, तुम्ही कव्हर करताय। नागपूरला नेहमी येत असतो, पण नागपूरला आज शपथ घेण्याची संधी देवेंद्रजींनी आणि आमच्या प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमच्या प्रमुखांनी दिलेली आहे। मला वाटतं नागपूरचा अनुभव आम्ही नेहमी घेत आलेलो आहे। आता आमच्या माध्यमातून जास्त थंडी असल्यामुळे आमच्या सगळ्यांचा रोल मोठा असतो, कारण का हिटरची गरज असते। हिवाली है क्या? नहीं, आज विंटर सेशन का पहला दिन है। आज मैं मंत्री बन के आज विधानसभा में आया हूँ। बहुत बड़ी जिम्मेदारी है। महाराष्ट्र हो, हिंदू समाज हो, हिंदुत्व हो, ये सब की जिम्मेदारी हम जैसे कार्यकर्ताओं के कंधों पे है। आज हिंदुत्ववादी विचार सोच की सरकार हमारे महाराष्ट्र में है और इसलिए हम लोग सब लोग ने जो शपथ कल ली है, हमारे कंधों पे अभी बहुत बड़ी जिम्मेदारी है कि महाराष्ट्र में जो हिंदू समाज है, महाराष्ट्र में हिंदू समाज की सुरक्षा करना, उनको विश्वास देना, उसके साथ ही हमारे महाराष्ट्र को एक प्रगतिशील राज्य बनाने के लिए हमारे माध्यम से जितने प्रयत्न हो सकते हैं हम हमारे माध्यम से करेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।